राम राम मित्रांनो, मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, आपल्याकडं म्हणी असतात भरपूर. जुन्या काळी जे आपल्या वाडवडिलांनी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे चपखल शब्द, कमी शब्दामध्ये अथांग असा अर्थ भरणारे वाक्प्रचार म्हणा किंवा म्हणी आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. ती धरोहर आहे आपली मित्रांनो. अशीच एक धरोहर आहे. कुत्र्याचं शेपूट नळीत जरी घातलं ते वाकडत राहतं, अशी एक प्रकारची म्हण आहे. तसंच म्हणजे किती त्या माणसाला प्रयत्न करा सरळ करण्याचं, सगळं समजून सांगा, सगळं हे करा, परंतु त्याची खोड आहे, जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं जे म्हणतात, तसं ही खोड जात नाही. आता मी काय तुम्हाला म्हणी सांगणार नाही मित्रांनो. त्याचं असं आहे, 2-3 दिवसापूर्वी आपले महान जाणते नेते त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल एक काय लिहिलं कुठंतरी, काय कोणतं तरी याच्यामध्ये, आणि त्याच्यावर मोठी चर्चा झाली. आता आपल्याकडं हे पण इतके पत्रकार म्हणा किंवा मीडिया म्हणा इतक्या सिलेक्टिव्ह झालेले, हेच कोणी जर आपल्या भाजपच्या किंवा पुरोगामी लोकांनी किंवा भाजपच्या किंवा राष्ट्रीयत्वाच्या जे काही आपण जे म्हणतो त्या लोकांनी लिहिलं असतं तर मोठा गदारोळ झाला असता, आहे का नाही. परंतु ते आता एक जाणते नेत्यांनी लिहिलेलं आहे का नाही, मोठ्या पुरोगामी नेत्यांनी, सेक्युलरिझम जे आपण म्हणतो त्यांनी ते लिहिलेलं. काय लिहिलेलं आपल्याला माहीत असेल, बातम्या आपण ऐकतात मित्रांनो. ते एक वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसले म्हणे, धर्मांध लोक घुसले म्हणे 60%, आणि आता आम्ही त्यांची यादी तयार करतोय म्हणे. तर मित्रांनो विचार करा, ज्या माणसाचा वारकरी संप्रदायामध्ये काही संबंध नाही, देवालाच मानत नाही ना, ते नास्तिक मानतात स्वतःला. आता त्यांच्या विठ्ठलाला देवाचे काय त्यांची लेख म्हणते की आमच्या पांडुरंगाला मटण चालतं वगैरे वगैरे. मटण खालं म्हणून दगडूशेठ हलवाईच्या मंदिरात जाणारे हे नेते आता वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध लोक शोधायला लागले. तर वारकरी संप्रदायाचाच एका धर्माप्रती, सनातन धर्माप्रती त्यांचं असलेलं प्रेम सातत्याने देवाच्या प्रती किंवा पांडुरंगाच्या प्रती भजणारे लोक, हे देवाला सर्वस्व मानणारे, पांडुरंगाला सर्वस्व मानणारे वारकरी संप्रदाय, विठ्ठलाला म्हणा किंवा पांडुरंगाला म्हणा सर्वस्व मानतात. आता ह्या लोकांमध्ये हे धर्मांध शोधणारे म्हणे, बरोबर आहे की नाही मित्रांनो. म्हणजे जे काय म्हणतो ना का, त्यांचं आयुष्य हिंदू धर्माला प्रताडित करण्यासाठी केलं. अनेक गोष्टी ते काय मी सांगायला नको मित्रांनो, आपण जाणकार आहात. म्हणजे मालेगावचा स्फोट झाला त्या माहिती 2004 काय 7-8च्या आसपास, तिथं अगोदर डिक्लेअर झालं की ते मुस्लिमांनी केलं, म्हणजे ते काही धरले पण लोक त्या सरकारच्या काळात. परंतु त्यावेळेस ते म्हटले की शुक्रवारी मशिदीमध्ये मुस्लिम लोक स्फोट कसं काय करू शकतात, आणि आपल्याच धर्मातील लोकांना मुस्लिम समाज कसं काय हे करू शकता व, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानंतर सगळं वातावरण फिरून मग प्रज्ञा सिंग आणि पुरोहित यांना अटक केलं, हिंदू दहशतवादी शब्द निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक कारस्थानं त्यांनी केली. ते बॉम्बस्फोटच्या काळात आपल्याला माहीत असेल, म्हणजे 10-11 बॉम्बस्फोट इतर एरियामध्ये झाला आणि 12वा स्फोट यांनी स्वतःच घडून मुस्लिम एरियामध्ये दाखवला. म्हणजे एका समाजाप्रती असलेलं त्यांचं प्रेम सातत्याने आपल्याला दिसून येतं. आणि ते देवाचे बाप व्हायला निघालेले ते आपण ऐकलं असेल की आम्ही साल्यांनो, आम्ही देवाचे बाप आहोत, बरोबर आहे की नाही. आणि असे लोक जर वारकरी संप्रदायाबद्दल टीका टिप्पणी करायला सुरुवात केली असेल त्यांनी, तर त्यांचा समाचार घ्यायलाच पाहिजे मित्रांनो. आणि सगळ्यात माहिती आहे की मित्रांनो, हे दुखणं कशापासून वाढलं, 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या वारकरी संप्रदाय म्हणा किंवा इतर म्हणजे जे काही कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार यांनी आपल्या हिंदू धर्माबद्दल, सनातन धर्माबद्दल जागरूकता निर्माण केली. खेड्यापाड्यात जाऊन अनेक कीर्तनं केली की आपण आपल्या धर्माप्रती कशी जागरूक असले पाहिजे, आणि आपल्या धर्माला सर्वोच्च मानणाऱ्या नेत्यांना तुम्ही निवडून द्या. म्हणजे त्यांनी भाजपचं नाव नाही सांगितलं, परंतु आपल्या धर्माप्रती ज्यांची आस्था आहे, त्यांचं प्रेम आहे, सनातनी, अशा लोकांना तुम्ही निवडून द्या. आणि त्याचा परिपाक आपण बघितलं की 230-232 जागा भाजपच्या किंवा या महायुतीच्या निवडून आलेल्या आपण बघितलं असेल. त्यापासून यांच्या पोटात दुखायला लागलं मित्रांनो की वारकरी संप्रदायाने भाजपला निवडून आणलं बा. कथाकार, कीर्तनकार हे भाजपचा प्रचार करतात आपल्या याच्यातून, त्यामुळे त्यांचे सातत्याने आपण बघा मित्रांनो, हे फक्त शरद पवारच नाही, जेवढे काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, हे
वारकरी संप्रदायाबद्दल आकर्ष निर्माण करायला सुरुवात केली समाजामध्ये. कशा प्रकारे हे एका धर्माचं हे करतात, एका याचं हे करतात, प्रचार करतात, हिंदू धर्माचं जास्तीत जास्त प्रचार करतात, म्हणून त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला लागले. अनेक कथाकार, कीर्तनकार त्यांच्यावर वेगवेगळे आरोप आपण आत्ताच्या काळामध्ये बघत असाल मित्रांनो. म्हणजे छोटी जरी गोष्ट असेल तर ती मोठी करून सांगण्याचा प्रयत्न मीडियापासून तर सगळे पुरोगामी लोक करताना आपल्याला दिसून येतं मित्रांनो. विचार करा, हे जे काय त्यांचा लेख लिहायच्या अगोदर नाशिकच्या IT कंपनीमध्ये काय झालं आपण बघितलं असेल. मुस्लिम कर्मचाऱ्यांनी आपल्या हिंदू युवतींना किंवा कलिग्सला कशा प्रकारे छळलेलं आहे, कशा प्रकारे त्यांना बाटवलेलं आहे, कशा प्रकारे त्यांना मुस्लिम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, याबद्दल त्यांनी लिहिलं नाही कधी. याबद्दल त्यांना बोलूशी वाटलं नाही, याबद्दल त्यांना काही करूशी वाटलं नाही. म्हणजे सातत्याने एका धर्माचं लागून चालन करायचं आणि मतासाठी सगळ्या गोष्टी करायचं. एवढा मोठा धर्म आपला सनातन धर्म, त्याच्यावर टीका टिप्पणी करायची. तुमचा संबंधच नाही ना. धर्मांध जरी घुसले तरी काय फरक पडतो. तुम्ही जर देवाला मानत नाही, तुम्ही देवाचे बाप आहे, तुम्हाला एकादशीला मटण चालतं, चतुर्थीला मटण चालतं आणि हिंदू धर्माच्या भावना सातत्याने तुम्ही दुखावल्या जातात. अशा व्यक्तींनी वारकरी संप्रदायाबद्दल धर्मांध घुसले का कोणी काय घुसले, तो संप्रदाय भक्कम आहे ना त्यात बघायला. आणि आज नाही, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून, तुकाराम महाराजांच्या काळापासून वारकरी संप्रदाय दिंड्या घेऊन जाते. सातत्याने लोकांना मार्गदर्शन करण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदाय करतो. म्हणजे त्यांना आज काय शरद पवारांनी सांगावं म्हणून ते जागृत नाही असं काही त्यांना माहिती आहे. आपल्या धर्मामध्ये काय आहे, काय आहे, किती कसे लोक आहे, काय आहे ते सगळं जाणतात ते लोक. आणि शरद पवार सारख्या सेक्युलर नेत्यांची गरजच नाही त्यांनी लिस्ट काढवणार. लिस्ट काढली तरी काय फरक पडणार आहे मित्रांनो, बरोबर आहे की नाही. तुम्ही फक्त याची लिस्ट काढा की मुस्लिम धर्मामध्ये किती दहशतवादी आहे, किती ते आपल्या म्हणजे धर्मांध आहे मुस्लिम समाजामध्ये, याचा शोध घ्या, मग कळेल तुम्हाला मित्रांनो. नाशिकच्या घटनेबद्दल एक शब्द ते बोलू शकत नाही, मीडिया बोलू शकत नाही, किंवा कोणते काँग्रेस म्हणा किंवा काय महाविकास आघाडी आहे ती एक शब्द बोललेलं नाही. आपण बघितलं असं आता 4-5 दिवस झाले त्या घटनेला, एकाचं पण स्टेटमेंट नाही. म्हणजे ज्या प्रकारे ते वागतात त्याच्यावर पांघरून घालतात. आणि सनातन धर्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये थोड्या काही गोष्टी असेल त्यात त्या लगेच मोठ्या करून दाखवायच्या. अशा गोष्टी घडतात मित्रांनो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आपल्याला. आणि वय झालं, आता शेवटचे दिवस आहे ते आनंदात घालावे, आपल्या कुटुंबाबरोबर घालावे, तरीसुद्धा काड्या करण्याचं हे करण्याचं त्यांची सवय जात नाही मित्रांनो. म्हणजे जो उच्च लेवलचा व्यक्ती आहे परंतु अशा स्वभावामुळे आज सीमित झालेला आहे, बरोबर आहे की नाही. 10 खासदार आणि काय 10-12 आमदार निवडून आलेला पक्ष असं बोलतोय मित्रांनो. विचार करा, या सवयीमुळेच ते आज रसातळाला गेलेले आहेत. आणि शेवटच्या दिवसात तरी त्यांनी शांततात राहावी, आहे ती गोष्ट शिकवावी. आणि आता आपलं संपलेलं आहे ही जाणीव करावी. म्हणून तर मी बोललो की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडत असतं. आयुष्यभर काड्या करण्यात गेलेलं आयुष्य असलेला खेळ मोडण्याची जी काय त्यांची हे सवय ती काय गेलेली नाही मित्रांनो. आणि यालाच आपली मीडिया म्हणा किंवा त्यांचे चट्टेपिट्टे, कसा डाव टाकला, कसा हे केलं, तेल लावलेला पैलवान वगैरे वगैरे शब्द ते वापरतात आणि एक महिमामंडन करण्याचा प्रयत्न करतात. अशी गोष्ट आहे मित्रांनो. वारकरी संप्रदाय जरी धर्मांध घुसले तरी त्यासाठी वारकरी संप्रदाय भक्कम आहे, त्याची चिंता करण्याची गरज खरं म्हणजे यांना नाही आहे. पण असो, सवय जात नाही, शेपूट वाकडं ते वाकडं. असं मित्रांनो, विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.